जर मित्रांनो तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाच असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला पण. दबंग मॅम निंदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची. काय होता HR हेडचा प्लॅन? चला जाणून घेऊया. या संपूर्ण प्रकरणात HRची भूमिका संशयास्पद आहे. एका महिला अधिकाऱ्याने पीडितेला तक्रार दाखल करण्यास मनाई केली. अशा गोष्टी होत राहतात असं तिला सांगण्यात आले. दबंग मॅम निंदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला का शिकवायची? काय होता HR हेडचा प्लॅन? चला जाणूनच घेऊया. तर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि नवनवीन अशा बातम्या तुम्हाला रोज ऐकायला भेटतील. नाशिक शहरातील TCS BPO कंपनीतील धर्मांतर आणि अत्याचार प्रकरणात रोज नवीन खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणी सर्वात जास्त चर्चा ज्या नावाची होत आहे ती म्हणजे HR मॅनेजर निंदा खान. सहकारी कर्मचारी तिला दबंग मॅम म्हणून बोलायचे. ऑफिसमधील तिचा वावर इतका प्रभावशाली होता की तिला सगळेच घाबरायचे. FIR मधील आरोपांनुसार निंदा खान केवळ HRच्या भूमिकेत मर्यादित नव्हती, तर ती अशा टीम लीडर्स सोबत नजरेस यायची ज्याच्यावर महिला कर्मचाऱ्यांचा छळ आणि बळजबरीने धर्मांतरासाठी दबाव टाकण्याचा आरोप आहे. ती महिलांना इस्लामी परंपरेनुसार कपडे घालायला, प्रथेचे पालन करायला सांगत होती. ती सल्ला देत नव्हती, तर महिला कर्मचाऱ्यावर दबाव टाकायची. महिलांनी बुरखा कसा घालायचा हे ती कर्मचाऱ्यांना सांगत होती असं समोर आलं आहे. नाशिकमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यात निंदा खानचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. एका संघटित समूहाने महिला कर्मचाऱ्यांना कंपनीत टार्गेट केले होते. त्यांच्यावर लैंगिक अतिप्रसंग आणि धार्मिक दबाव टाकला जात होता. एका पुरुष कर्मचाऱ्यानेही तक्रार दाखल केली आहे, ज्यात ऑफिसमध्ये धार्मिक अत्याचार आणि धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा आरोप केला आहे. 7 पुरुष आरोपी एका टोळीसारखे काम करत होते. हे सर्व कर्मचारी कंपनीत जबाबदारीच्या पदावर होते. आपल्या पदांचा गैरवापर करून ते कर्मचाऱ्यांवर दबाव आणण्याचे महिलांना सारखे बघत राहायचे. त्यांच्यासमोर अश्लील चाळे करायचे. खाजगी आयुष्यावर आक्षेपार्ह टिप्पणी करायचे. विरोध केल्यावर अधिक त्रास दिला जायचा असा आरोप या आरोपी पुरुष कर्मचाऱ्यांवर आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणात HRची भूमिका संशयास्पदच आहे. एका महिला अधिकाऱ्याने पीडितेला तक्रार दाखल करण्यास मनाई केली. अशा गोष्टी होत राहतात असं तिला सांगण्यात आलं होतं. त्यामुळे अनेक घटना उघडकीस आल्या नाहीत. आरोपींनी एक WhatsApp ग्रुप बनवला होता ज्यातून कर्मचाऱ्यांना टार्गेट केले जायचे. या ग्रुपमध्ये निंदा खान ही होती. काही प्रकरणात कर्मचाऱ्यांना बळजबरीने नमाज पढायला शिकवत होती. मांसाहार करायला लावणे, धार्मिक छळ करण्याचा प्रयत्न सुरूच होता.
एका कर्मचाऱ्याला बळजबरीने टोपी घालून त्याला नमाज करायला सांगितले. त्याचा फोटोही घेतला. महिला कर्मचाऱ्यासोबत लैंगिक छळ केल्याचे समोर आले. आतापर्यंत या प्रकरणी 8 आरोपींना अटक केली आहे, ज्यात 7 पुरुष आणि 1 महिला समाविष्ट आहे. निंदा खान अद्यापही फरार असून पोलीस तिचा शोध करत आहेत. टाटा सन्सचे चेअरमन एन चंद्रशेखर यांनी या संपूर्ण प्रकरणाकडे गांभीर्याने पाहत होते. चिंताजनक असल्याचं म्हटलं गेलं आहे. या प्रकरणातील सर्व स्थळे पडताळून दोषींवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल, असं त्यांनी म्हटलं आहे. सुरुवातीला या प्रकरणात एकच तक्रार समोर आली आहे, परंतु अन्य पीडित महिलाही समोर आल्या. त्यानंतर एकापाठोपाठ एक असे 9 गुन्हे नोंदवण्यात आले. या संपूर्ण प्रकरणात सर्वात महत्त्वाची भूमिका निंदा खानची मानली जाते. तिच्या अटकेनंतर आणखी खुलासे होऊ शकतात, असं पोलिसांना वाटते. हा प्रकार समोर आल्यानंतर भाजपासह हिंदुत्ववादी संघटनांनी नाशिकच्या कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा काढत आंदोलन केलं आहे. तपासात व्हॉट्सअप चॅटमध्ये इम्रान नावाच्या एका व्यक्तीचे नाव समोर आले आहे, जो कथितपणे मलेशियाशी संबंधात आहे. इम्रान चिथावणीखोर विधाने करून कर्मचाऱ्यांवर इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव आणत होता. या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये HR मॅनेजर निंदा खान हिचाही समावेश आहे. जर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओमध्ये काय तुम्हाला वाटते ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू.